नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे। तर चला व्हिडिओला केलेली आहे सुरुवात। बरं, व्हिडिओची सुरुवात करण्याआधी ना मला तुम्हाला एक सांगायचं आहे की मशीन ज्या काही आपण घेतल्या होत्या ना, हाय स्पीड आणि ओव्हरलॉक, त्याबद्दलचे तुमचे जे काही प्रश्न होते, म्हणजे मशीनची किंमत, कुठून घेतली, काय, याचा एक डिटेल व्हिडिओ मी एक दिवस आधी शेअर केलेला आहे। अजून जरी तुम्ही तो पाहिला नसेल तर नक्की पहा। त्या व्हिडिओची जी काही लिंक आहे ना ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला तिथेच भेटतील। तर चला, तुमच्या सर्वांसाठी तो एक व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर जे काही माझं काम आहे त्याला लागले। 3 ब्लाऊजचं कटिंग केले। तसं तर आज 6 ब्लाऊजचं टार्गेट होतं, कारण की बरेच ब्लाऊज पेंडिंग आहेत आणि आपल्याला मोर्याचे ड्रेससुद्धा बनवायचे आहे, त्यामुळे त्यासाठी सुद्धा मला वेळ हवा आहे। त्यामुळे म्हटलं की जे काही माझं डेलीचं काम येतं आहे ना ते सुरुवातीला पटपट आवरूया, जेणेकरून की मला ते ड्रेस बनवायला मग सोपं जाईल। परंतु टेलर म्हटल्यावरती हे काय पॉसिबल होणार आहे का? डेली कोणी ना कोणी कस्टमर येतं आणि त्यांचं मग जास्तीचं काम असलं की ते सुद्धा मध्यंतरी वाढलं जातं आणि मग माझं जे काही रोजचं जे काही काम असणार आहे त्यामध्ये थोडासा खंड पडतो। आणि जर काही अर्जंट काम असेल तर ते सुद्धा मध्ये करावेच लागतात। त्यामध्ये जर काही फिटिंगचं वगैरे काम असेल तर ते सुद्धा मी करते, ते सुद्धा तुम्हाला पुढे पाहायला भेटेलच। तर चला, आता सुरुवातीला हा एक ब्लाऊज स्टिच करून घेते, कटोरी ब्लाऊज, आणि त्यामध्ये छोटंसं मेजरमेंट असलं तर बरं, नाहीतर मग कटोरी ब्लाऊजला थोडासा वेळ देऊनच मी स्टिच करते, कारण की कटोरी परफेक्ट अशी गोलाकार बसायला हवी। डेली जसं तुम्ही स्टिचिंग करताना त्यामधला तुमचा अनुभव वाढत चालतो आणि शिवायला सुद्धा छान वाटतं जर कस्टमरचा रिव्ह्यू चांगले आले तर। काही कस्टमर असतात जे की आपल्याला डिमोटिवेट करतात। आता शक्यतो तरी जे कोणते माझे कस्टमर आहेत ना ते मी त्यांना समोरच ब्लाऊज घालून पाहायला लावते, जेणेकरून की जर काही अडचण वाटली तर लगेचच मला त्यांना करेक्ट करून देता येईल। काही कस्टमर आहेत ज्यांचे माझ्यासमोर ब्लाऊज घालून इतके परफेक्ट आणि छान बसतात, आपल्यासमोर म्हणणार हो खूप छान बसलाय, पैसे वगैरे देणार, बाकी सर्वच गोष्टी मग छान छान होतात, पण घरी गेल्यानंतर त्याला नेमकं काय होतं ते कळत नाही। आपल्यासमोर तर कधी काय म्हणणार नाही की ब्लाऊजला काही प्रॉब्लेम झाला किंवा काय, पण घरी गेल्यानंतर त्यांच्या कोणी मैत्रिणी असतील, शेजारी नसतील, असं त्यांना म्हणणार की ब्लाऊज मला काय एवढा व्यवस्थित बसला नाही। पण असो, जर त्यांना ब्लाऊज काय परफेक्ट बसला नसता तर आपल्यापासूनच ते घेऊन गेले असते का, असं सुद्धा मला बऱ्याच वेळा वाटते। तर चला, आता या क्षेत्रात आपण उडी मारलेलीच आहे तर काही अपमान असे पचवावेच लागतील, पण असो, त्यांची आपल्यासमोर काय बोलायची हिंमत होत नाही की मला ब्लाऊज काय परफेक्ट बसला नाही, कारण की मी समोर असते आणि जर काही फॉल्ट वाटला तर मीच कस्टमरला आवर्जून म्हणते की इथे लूज झालाय, तिथे टाईट झालाय, थोडंसं करून घ्या म्हणजे व्यवस्थित परफेक्ट दिसेल, असं माझं सांगणं असतं। ब्लाऊज काय कधी कोणाचा बिघडत नाही, फक्त लूज टाईट ह्या दोनच कंडिशन होत राहतात। बऱ्याच मला कमेंटसुद्धा येतात की ताई, कस्टमर माझ्यासमोर ब्लाऊज घातल्यानंतर बरोबर बसतो आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या ब्लाऊजला काय होतं ते कळत नाही। तर अशाच काहीशा गोष्टी होतात। कधी कधी आपण शिलाई जास्त घेतली की मग ते सुद्धा त्यांना वाईट वाटतं आणि मग त्यांना असं वाटतं की नाही एवढी शिलाई घेतली, असं तसं ते सुद्धा त्यांना बऱ्यापैकी वाटत असेल, मे बी मला तरी असं वाटतं। तर असो, आता चहासुद्धा माझा झाला आहे, मस्त असा चहा घेणार। आता काही संध्याकाळची वेळ नाही, पण तरीसुद्धा दुपारचा एक चहा मला हवाच असतो, कारण की एनर्जी मोडवरती जर काम करायचं म्हटलं तर दुसरा काय माझ्याकडे ऑप्शन नसतो। थोडक्यात हा जो चहा आहे ना ते माझं एक प्रकारचं पॅरासिटामॉलच आहे, जेणे की माझं डोकं शांत होतं। काही कस्टमर इतके हंबल आणि छान असतात ना, ते समोर दिसले की असं वाटतं कधी यांचा ब्लाऊज एकदाचा स्टिच करून टाकेल, कारण की इतके छान त्यांचे रिव्ह्यूज आणि छानसुद्धा बसतात। असं काहीसे माझे खूप छान आणि सुंदर असे कस्टमर आहेत, त्यांना मी नेहमीच जपून ठेवणार आहे। आणि त्यांचं असं आहे की जेव्हापासून मी शिलाई कामाला सुरुवात केली आहे ना, ज्या लोकेशनवरती मी राहते तिथं, तेव्हापासून ते माझ्याकडेच ब्लाऊज देतात, कधी कोणते आर्ग्युमेंट नाही, काही नाही। असे सुद्धा काही कस्टमर आहेत। आता फक्त ब्लाऊजच किंवा ड्रेसच मी स्टिच करत नाही, त्यासोबत फिटिंगची कामंसुद्धा करते। खूप वेळा हे काम करायला परवडतसुद्धा नाही किंवा वेळसुद्धा जातो, याऐवजी जर एखादा ब्लाऊज स्टिच करायचं म्हटलं तर ते इझिली होईल असं होतं। पण जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांचे फिटिंगचे कामंसुद्धा मी घेते, किंवा एखादा नवीन कस्टमर जरी आला आणि सुरुवातीला त्यांना माझ्याकडून काही फिटिंग करून घ्यायचं असेल तर ते सुद्धा देते। फिटिंगची कामं करताना सुद्धा मी व्यवस्थित स्लीव्जला प्रेस करणं, त्यानंतर बसवणं, ह्या सर्व गोष्टी करते, जेणेकरून की फिटिंगवरती सुद्धा कधी कधी कस्टमर तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात। त्यांना असं वाटतं की फिटिंगची कामंच इतकं परफेक्ट करतात तर ब्लाऊजसुद्धा किती परफेक्ट शिवित असतील। तर असं काहीच आहे। आता दुपारची वेळ आहे आणि नेक्स्ट डेला मी व्हिडिओ शूट करते, कारण की त्या दिवशी काही व्हिडिओ कंटिन्यू करणं झालंच नाही। कधी कधी काम करण्यासारखं खूप असतं, पण स्टिचिंगच्या बाबतीत असं होतं की एकदा मी जर स्टिच करायला बसले तर वेगळं तुम्हाला काय दाखवणार, त्यामुळे मग त्या दिवशी व्हिडिओ काही मी कंटिन्यू करत नाही। नेक्स्ट डेला आता इथे जे काही ड्रेस आहेत ते त्यांची स्लीव्ज आणि काही फिटिंग करायचे होते, त्यांचे ऑलरेडी 3-4 ब्लाऊज होते, ते ब्लाऊज झाले होते, तर म्हटलं चला आता फिटिंगचं कामसुद्धा करून घेते, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस ते ब्लाऊज घ्यायला येतील त्यावेळेस त्यांना ते भेटतील।
येईल. आता खूप ताईंचं म्हणणं आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर की मशीन तुम्हाला खूपच महाग पडली. तर पहा, व्हिडिओमध्येच मी सांगितलं होतं की लोकेशन वाईज थोडंसं प्राईस डिफरन्स असू शकतो. काहींचं म्हणणं आहे की आम्हाला 22,000ला भेटली, 23,000ला भेटली आणि मशीनसुद्धा खूप छान चालते. तर लोकेशन वाईज ते होऊ शकतं मे बी. काही ताईंचं म्हणणं आहे की स्वस्त बसले, आम्हाला 25,000 ते 26,000 रुपये लागले. तर दोन्ही बाजूने जसं नाण्याला दोन बाजू असतात, उलट आणि सुलट, त्याच पद्धतीने मशीनचं सुद्धा होणार आहे. कोणाला महाग पडेल किंवा कोणाला स्वस्त पडेल, एक जनरल आयडिया तुम्हाला यावी म्हणून मी कालच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते प्राईस सांगितली होती. तर चला आता ब्लाऊजला जे काही ड्रेसला जे काही स्लीव्ज बसवायचे आहे ते काम करून घेते. दोरा ओवायला ना खूप जास्त वेळ जातो. आपल्या साध्या शिलाई मशीनला कसं पटकन दोरावून आपलं काम होतं, तसं ह्या मशीनच्या बाबतीत होत नाही. तर काही दिवसांपूर्वी ना मी जे काही ब्लाऊज स्टिच केले होते ना, त्याचे जे डिझाईन आहेत ना ते तुमच्याबरोबर शेअर करायचे राहिले होते. बऱ्याच ताईंचं म्हणणं असते की जे तुम्ही डेलीला साधे सिंपल ब्लाऊज जरी शिवले तरीसुद्धा आमच्याबरोबर शेअर करा, त्यामधून सुद्धा बरंच शिकायला भेटतं. तर जसं मी रोज डेली स्टिचिंग करीन ना, तसं जेवढे ब्लाऊज असतील तेवढे तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करीत चालणार आहे. काही डिझाईनचे असतील तर नक्कीच ते सुद्धा शेअर करेल. या व्यतिरिक्त तुमचं म्हणणं आहे की जे ब्लाऊज स्टिच करताय, जर डिझायनर असाल तर त्याची पोस्ट टाकत जा किंवा इंस्टाग्रामला शेअर करत जा, जेणेकरून की स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला तसे डिझाईन करता येईल. तर ते सुद्धा करेल. कधी कधी व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट घेणं इम्पॉसिबल होतं, तर ते सुद्धा मी लवकरच करेल. जे काही माझ्याकडे ब्लाऊज मी शिवलेले आहेत त्यांचे फोटोज तुमच्याबरोबर शेअर करेल. तर असं जे काही डिझाईन आहे ना ते करायला थोडंसं डिफिकल्ट जातं, जे की स्लीव्जमध्ये तुम्हाला दिसतंय. तर त्याचा एक थोडासा का होईना शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेल, कारण की हा जो व्हिडिओ होता ना आपले स्टोनवाले ब्लाऊजचा, एक व्हायरल गेला होता आणि त्यामध्ये बऱ्याच कमेंट होत्या की अशा प्रकारची जर स्टोनची लेस आली तर कशी शिवायची. तर ते सुद्धा मी एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल. आणि मोस्ट ट्रेंडिंग ब्लाऊजचं जे काही आहे ते आता सध्या तरी ही स्लीव्ज आहे. मला असं वाटतंय खूप छान आणि सुंदर अट्रॅक्टिव्ह दिसते. जर तुम्ही वजनाने हलके असतील किंवा तब्येत कमी असेल, दंड वगैरे छोटे असतील तर खूपच अप्रतिम, म्हणजे तुम्ही असे गुबगुबीत दिसताल जर ही स्लीव्ज जर शिवली तर. या व्यतिरिक्त जर तुमचे दंड मोठे असतील तर ते झाकण्यासाठी सुद्धा या स्लीव्जचा खरंच खूप छान एक रिझल्ट आहे, म्हणजे छान दिसतो जर तुमचे दंड वगैरे मोठे असतील तर. तर एवढे काहीसे डिझाईन होते जे की तुमच्याबरोबर शेअर केले. आता वळूयात आपण व्हिडिओच्या मेन पार्टकडे. थंबनेल पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका कोणते रील स्टार किंवा यूट्यूबर आहे ज्यांचा की मी ब्लाऊज स्टिच केला होता आणि कशा पद्धतीने ही ऑर्डर मी घेतली किंवा कसं DM वगैरे केलं ते सुद्धा तुम्हाला सांगते. तर सुरुवातीला तुम्ही ना ब्लाऊज डिझाईन पाहून घ्या. तर ही जी बॅक साईडला मी डिझाईन घेतली ना ती स्लीव्जसाठी आलेली होती, पण त्यांना स्लीवलेस ब्लाऊज आवडतात त्यामुळे त्यांनी स्लीवलेस शिवण्यासाठी सांगितलं होतं. म्हणून हे जे कटवर्क आहे ना ते मी पाठीमागच्या बाजूला घेतलं आहे. आणि त्यावेळेस माझ्याकडे ओव्हरलॉकची मशीनसुद्धा आली होती आणि असं मला वाटत होतं की ज्यावेळेस माझ्याकडे नवीन मशीन येईल ना त्यावेळेसच मी त्यांचा हा ब्लाऊज स्टिच करेल. आणि मध्यंतरी राम आजारी पडला त्यामुळे त्यांचा हा ब्लाऊजसुद्धा राहिला होता. त्यांनी तसं तर सांगितलं होतं काय मला एवढं अर्जंट नाही, जेव्हा तुम्हाला जमेल त्यावेळेस तुम्ही स्टिच करून दिला तरी चालेल. आणि त्यांनी असं एक सांगितलं होतं की मला बॅक हुकच आवडतात, त्यामुळे ते बॅक हुक आणि प्रिन्सेस विथ कपचा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर चला आता मी तुम्हाला सांगते की ही ऑर्डर मला कशी भेटली होती. तर खूप दिवसांपूर्वी ना मी इंस्टाग्रामला जर तुम्ही पाहिलं असेल तर कोणतेही असं रील स्टार असतील किंवा बाकीचे कोणी फॅशन डिझायनर वगैरे असतील त्यांना काही मी जास्तीच असं फॉलो केलेलं नाही. आधीमध्ये जर रील्स स्क्रोल करताना जर त्यांचे व्हिडिओ आले तर मी पाहत राहते, पण असं जर फॉलोईंग लिस्टमध्ये जर असेल तर काय होतं डेली त्यांचे व्हिडिओज वगैरे समोर येतात आणि ते पाहण्यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे मग मी जास्त असं काही कोणाला फॉलो करत नाही. पण त्याला एक एक्सेप्शन म्हणजे हे जे रील स्टार किंवा यूट्यूबर आहेत त्यातले हे एक माझे फेवरेट आहे. त्यामुळे मग मी त्यांना फॉलो केलेलं आहे, कारण की कधी कधी ड्रेसिंग सेन्स म्हणा किंवा त्यांचे व्हिडिओज वगैरे आपल्याला खूप आवडतात. त्यामुळे मग मी त्यांना फॉलो केलेलं होतं आणि एके दिवशी मी त्यांना DM केलं आणि त्यांना म्हटलं की मला तुमचं जे काही ब्लाऊज आहेत ना ते शिवण्याची खूप इच्छा आहे. जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही माझ्याकडे ब्लाऊज स्टिच करायला देऊ शकता. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो, माझ्याकडे जर ब्लाऊज स्टिच करायला असेल तर मी नक्कीच देईल. आणि एवढे मोठे यूट्यूबर असतील किंवा रील स्टार असतील आणि त्यांच्याकडून जर आपल्याला रिप्लाय आला तर आपला आनंद काही गगनात मावत नाही. तसंच माझं काहीसं झालं होतं, कारण की त्यांनी ज्यावेळेस साडी घालते ना आणि त्यावरचा जो काही ब्लाऊज असतो ना तो कधी कधी असं म्हणजे लूज वगैरे असं मला वाटायचं. त्यामुळे असं माझ्या मनात आलं की चला आपण एकदा यांना DM करूयात, जर दिलं यांनी स्टिच करायला तर ठीक, मी आवडीने त्यांचा ब्लाऊज स्टिच करून देईल. त्यानंतर मग बरेच 1-2 वेळा मी त्यांना DM केलं, पण त्यावेळेस त्यांचा काही रिस्पॉन्स आला नाही. आणि एके दिवशी मी लांबलचक अशी त्यांना लिस्ट टाकली की ह्या वर्षी तरी मला तुम्ही माझ्याकडे तुमचा ब्लाऊज स्टिच करायला देताल का. आणि हसून त्यांनी रिप्लाय दिला की माझ्याकडे एक साडी आहे जी की मला स्टुडंटनेच गिफ्ट केली, कारण की त्यांची मेकओव्हर अकॅडमी आहे. आणि मग त्यांनी मला DM केला की ठीक आहे, उद्या येऊन तुम्ही ब्लाऊज घेऊन जा. आणि माझंसुद्धा वाघोलीमध्ये काही काम होतं तर त्यानिमित्ताने मग मी गेले. त्यांचं स्टुडिओ जे
आहे ते वाघोलीमध्येच आहे त्या स्टुडिओवरती जाऊन मग त्यांचं मेजरमेंट वगैरे घेतलं आणि ब्लाऊज मी घेऊन आले. विदिन 1 वीक ब्लाऊज स्टिच करून झाला होता, पण राम आजारी असल्यामुळे घेऊन जाणं काही मला पॉसिबल झालं नाही. जेव्हा मी त्यांचं मेजरमेंट घेत होते ना त्यावेळेस माझे अक्षरशः हात जे आहेत ते थरथर कापत होते, कारण की मला विश्वासच बसत नव्हता. जे माझे आपलं एखादं म्हणजे आवडतं पर्सन असेल आणि त्याला आपण असं समोरून पाहत असेल तर म्हणजे थोडंसं आपण सुद्धा अनकॉन्शियस होतो, तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. आणि मग गेल्यानंतर त्या इतक्या छान बोलत होत्या आणि मी सुद्धा खूप जास्त कम्फर्टेबल झाले. रामसुद्धा माझ्यासोबत होता आणि रामसोबत सुद्धा त्या खूप छान बोलल्या. कधी कधी आपल्याला असं वाटतं की समोरच्याला खूप ॲटिट्यूड असेल, असं काही नसतं. ज्यावेळेस आपण पर्सनली त्यांना भेटतो ना तर खूप डिफरन्स असतो आणि खूप छान बोलल्या त्या, त्यामुळे मी सुद्धा खूप कम्फर्टेबल झाले. ब्लाऊजसुद्धा मी 3 दिवस स्टिच करत होते. ज्या दिवशी म्हणजे एके दिवशी मी 7 ते 8 ब्लाऊज स्टिच करणारी, हा एकच ब्लाऊज मी 3 दिवस स्टिच करत होते थोडा थोडा करून. असं काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. आणि त्यांनी जो काही रिव्ह्यू दिला ना ब्लाऊजबद्दल तो सुद्धा तुमच्याबरोबर मी स्क्रीनवरती शेअर करते. आणि त्यांची रीलसुद्धा लवकरच येईल, कारण की काही ओकेजन वगैरे असेल तरच म्हणजे घालणं होतं, तर असं काहीसं आहे. ज्यावेळेस त्यांची रील येईल तीसुद्धा मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. तर त्यांचं जे काही प्रोफाईल आहे ना त्याचा मी स्क्रीनशॉट तुम्हाला जे काय आहे मेन पेजवरती आता व्हिडिओमध्ये देते. नक्कीच तुम्ही चेक करा. ज्यावेळेस व्हिडिओ येईल तो सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेल इंस्टाग्रामला स्टोरीमध्ये. तर असा काहीसा ब्लाऊज स्टिच झाला होता. कसा वाटतो ते मला नक्की कमेंट करून सांगा. 1-2 दिवसांपूर्वी त्यांचा मला परत मेसेज आला होता की मला एक अर्जंट ब्लाऊज शिवून पाहिजे, तर देताल का? तर हो, मी बोलले की नक्कीच तुम्हाला मी ब्लाऊज स्टिच करून देईल. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ब्लाऊज कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आपण भेटूयात उद्या 12:30 वाजता नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.